गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने शहराध्यक्ष राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात हलगीनाथ आंदोलन करण्यात आले। आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली। सदर कारवाई करताना दुजाभाव झाला आहे। सदरची कारवाई निपक्षपाती नव्हती। ज्या नागरिकांचे गाळे टपऱ्या होत्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांना लवकरात लवकर नगरपालिकेकडून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा हलगीनाथ आंदोलन केले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी दिला होता। मात्र पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात हलगीनाथ आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शहर महासचिव सुनील दंदाडे, उपाध्यक्ष रवी वाळके, सचिव विकास बंगाळे, महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई नवगिरे, तालुका अध्यक्ष दीपक माने, जिल्हा उपाध्यक्ष रवी सर्वगोड, सीमा लोखंडे व इतर पदाधिकारी तसेच शहरातील छोटे व्यावसायिक व्यापारी महिलांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले। यात्रा कालावधीमध्ये जे नगरपालिकेने अतिक्रमण केले आहे ते सरसकट न करता तोंडे बघून केले आहे। आम्ही नगरपालिकेला 12/8/2026 रोजी निवेदन दिले होते की नगरपालिकेत जे अतिक्रमण केले ते सरसकट करावे, अन्यथा आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उग्रस्वर आंदोलन करण्यात येईल असं निवेदन दिले होते। परंतु नगरपालिकेने निवेदन घेतले पण ते आमच्या निवेदनाचे दखल घेतली नाही, म्हणून मी आज नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये दारात हलगीनाथ आंदोलन केले आहे। आमची मागणी एकच आहे की जे अतिक्रमण तुम्ही केले आहे ते सरसकट करा। आज पाहतो आपण पंढरपूर क्षेत्र हे तीर्थक्षेत्र आहे। पांडुरंगाच्या विठ्ठल मंदिराच्या जीवावर हे व्यापारी जगतात, छोटे मोठे व्यवसाय करून जगतात। त्यांचे दुकाने काढले, त्यांनी जे आजी माझे नगरसेवक आहेत ते सत्ताधारजी बगलगच्चे आहेत त्यांची दुकाने काढली नाहीत। ते 10,000 रुपये देऊन त्यांची दुकाने नगरपालिका जागेत ठेवून ते भाडे खातात, पण जे गोर गरीब आहेत ते करून खातात, त्यांची दुकाने काढलेत। मला नगरपालिकेच्या प्रशासन एक म्हणायचं आहे, काढली तर सरसकट काढा, अन्यथा जे दुकाने काढले आहेत त्यांना तुम्ही दुकाने आयच्या जागेवर बसून द्या किंवा तुम्ही नगरपालिकेच्या जागेवर ठराव करून त्यांना भाडेपट्टा करावा ही माझी विनंती आहे। जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास तर आम्हाला याच्याही पुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करायला लागेल, याची नगरपालिकेने नोंद घ्यावी।